पूर आणि कोल्हापूर हे अलीकडच्या काळात एक समीकरणच होत चाललंय। वारंवार येणारा पूर कोल्हापूरकरांच्या पाचवीलाच पुजलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 1989, 2005, 2019 आणि 2021 या पुराच्या आठवणी आजही ताज्या आहेत। यातील 2019 आणि 21चा महापूर उरात धडकी भरवणारा ठरला। इतकं पाणी वाढणार नाही असं म्हणता म्हणता एका रात्रीत पाणी गळ्यापर्यंत पोहोचलं। महापुराच्या अजगरानं अख्ख्या शहराला विळखा घातला। मोठ्या कष्टानं उभारलेला अनेकांचा संसार रातोरात डोळ्यादेखतच पुराच्या पाण्यात वाहून गेला। रातोरात हजारोंना स्थलांतरित व्हावं लागलं। आजपर्यंत कधीही न अनुभवलेल्या या महापुरानं पुराची व्याख्याच बदलून टाकली। पहिल्यांदाच पुरापुढं हतबल झालेली आणि खचलेली माणसं यावेळी पाहायला मिळाली। त्या आठवणी आजही मनात धडकी भरवणाऱ्या आहेत। कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत राहणाऱ्या संगीता चव्हाण आणि त्यांचे पती दोघेही दिव्यांग आहेत। अशा परिस्थितीत हतबल झालेल्या या कुटुंबाला त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदत केली म्हणून ते पुरातून बाहेर पडू शकले। आताही त्यांना पुराची धास्ती सतावतीये। 19 आणि 21ला जो पाण्याचा पूर आला होता, भरपूर महापूर आला होता, त्याच्यामध्ये आमचं फार नुकसान झालं। आम्ही दोघंही नवरा बायको अपंग आहोत आणि अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला साहित्याची हालचाल किंवा नेणं आणणं आम्हाला शक्य होत नव्हतं। शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आम्हाला मदत करून आमचं ते साहित्य हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातसुद्धा आमचं बरंचसं नुकसान झालं आणि एकच खोली असल्यामुळे काहीच करता येत नव्हतं। आणि पूर गेल्यानंतर जेव्हा बघितलं तेव्हा इतकं वाईट वाटलं की अचानकच झाल्यामुळे आणि दोघंही आम्ही अपंग असल्यामुळे आमची हालाकीची परिस्थिती आहे। ऑलरेडी आम्हाला आर्थिक काहीच नाही आहे। हां, शासनाने त्या पूर गेल्यानंतर थोडीफार मदत केली, नाही असं नाही, पण जे त्या टायमाला जे आम्ही इमोशनली झालो होतो ते आम्हाला परत भरता आलं नाही। आता टोटली 3 वर्ष झाली आमच्या घराला ओल मारते। आमचं हे सुकतच नाही आहे। त्यात माझ्या मिस्टरांना गेल्या वर्षी परत आता पॅरालिसिसचे अटॅक आले। आता ह्या वर्षी परत अक्षरशः पोटात गोळा आला की परत पुराचं पाणी येतं की काय ही मनात भीती राहिल्यामुळे 4 दिवस रात्रीची झोपही आम्हा शेजारपाजारांना आमच्यासकट कोणाला लागत नाही आहे। महापूर हा काही दिवसांचा असतो, पण सारं काही होत्याचं नव्हतं करून टाकतो। नदीचा पूर ओसरला तरी डोळ्यात साचलेला पूर मात्र अनेक महिने तसाच राहतो। पुन्हा नव्यानं संसार उभा करणं, अगदी मिठापासून ते पिठापर्यंत सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करणं, या सगळ्या अग्निदिव्याच्या फेऱ्यातून पूरग्रस्तांना जावं लागतं। ज्यावेळी 2021चा पूर आला त्यावेळेस आम्ही आमचं प्रापंचिक साहित्य तेसच असं टाकून आमच्या नातेवाईकांच्याकडे गेलो। ज्यावेळेस 8 दिवसानंतर परत घरी आलो तर प्रापंचिक साहित्य, फर्निचर वगैरे, बेड वगैरे सगळं पूर्ण अस्ताव्यस्त खराब झालं होतं। पुरामध्ये पूर्ण बुडून गेलेलं असल्यामुळे त्याचं पूर्ण नुकसानच झालेलं होतं आणि ते वाळवणं वगैरे, पाणी वगैरे कमी होणे, भिंतीतली ओल कमी होणे, ह्या गोष्टी पाहिल्या असता तर 1-1.5 महिना त्यामध्ये आमचा कालावधी पूर्ण गेलेला आहे। या सर्व कटू अनुभवाच्या सोबत काही चांगल्या आठवणीसुद्धा आहेत। याच हतबल झालेल्या कुटुंबांना मदतीसाठी हजारो कोल्हापूरकरांचे हात सरसावले होते। कुणी राहायची व्यवस्था केली, कुणी खायची व्यवस्था केली, कुणी कपडे दिले, कुणी चादरी दिल्या, कुणी जनावरांसाठी छावण्या उभारल्या। ज्याला जे जमेल ती मदत केली। यावेळी देणारे हात कुठल्या जातीचे आणि घेणारे हात कुठल्या जातीचे अशा जातीपातीच्या भिंती गळून पडल्या। नमस्कार, मी राजेंद्र गोपाळ चव्हाण, मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित उत्तरेश्वर थाळी सेवा कार्यातून आम्ही हे सगळं जेवण पुरवत असतो। अगदी 2019चा पूर असू दे, 21चा पूर असू दे, कोरोना काळात पण असू दे, कुठल्याही सेवा कार्यात आम्ही त्यात 21च्या आणि 19च्या तर आम्ही 10 दिवस सलग रोज 200-300 लोकांना आम्ही जेवण पुरवत होतो। जेवणाबरोबर आम्ही सकाळचं चहा नाश्ता पण पुरवत होतो। हे सगळं चाललेलं आहे। कोल्हापूरचं दातृत्व मोठं आहे। या कोल्हापूरच्या दातृत्वातूनच हे चाललेलं आहे। पण 2019-2021मध्ये आलेल्या महापुरात इथं कोल्हापूर थाळीच्या मार्फत एक 500 ते 600 लोकांनी रोज जेवण पुरवण्याचं काम केलं। आता ह्या पुरात पण आपण बऱ्यापैकी लोकांना इथूनच मदत चालू आहे आपली। आता पुन्हा एकदा कोल्हापूर महापुराच्या विळख्यात आहे। वस्तीत आणि मार्गावर पाणी आलंय। पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे। अशा कठीण प्रसंगी खबरदारी घेण्याबरोबरच सर्वांनी एकत्र येऊन या संकटाशी 2 हात करण्याची गरज आहे। या आलेल्या संकटावर कोल्हापूरकर धीरानं आणि एकजुटीनं मात करतील यात शंका नाही। कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज कोल्हापूर।